रघुपति श्रीराम जय जय राम। या पितृपंधरवड्यानिमित्त असणारा हा छोटासा व्हिडिओ भगवान श्री रामचंद्रांना आपण सर्व हिंदू आपला परम आदर्श मानतो। त्यांची पितरांबद्दलची दृष्टी काय आहे लक्षात घेऊया। ज्या वेळेला श्री रामराय वनवासामध्ये आले आणि चित्रकूटावर थांबलेले आहेत आणि भरत त्यांना भेटायला येतो, त्यावेळेला भरतांनी जेव्हा सांगितलं की महाराज दशरथ हे स्वर्गवासी झालेले आहेत, श्री रामरायांनी त्यावेळेला निर्गुंडीच्या एका फळाचा गर काढून अन्य फळाचे गर एकत्रित करून त्याचं पिंड बनवलं आणि ते दशरथ महाराजांना अर्पण केलं। इतकंच नव्हे तर रावणाचा वध झाल्यानंतर जेव्हा विभीषण म्हणतो की मी याचा अंत्यसंस्कार करणार नाही, तेव्हा सुद्धा रामराय त्याला म्हणतात मरणांतानि वैराणी निवृत्तं न प्रयोजनम क्रियताम अस्य संस्कारो ममाप्येष यथातव। अरे विभीषणा, युद्ध संपलेलं आहे, वैर संपलेलं आहे, आता ते वैर धरून उपयोग नाही। तू रावणाला माझा संबंधी आहे असं समज आणि त्याचा संस्कार कर आणि त्याच अनुषंगानं पुढे होणारे श्राद्ध तर्पणाधिक कर्म कर, हे भगवान रामचंद्रांचं म्हणणं आहे। इतकंच नव्हे, रामराज्याभिषेक झाल्यानंतर सर्व ऋषीमुनी श्री रामरायांना साधुवाद देण्यासाठी जेव्हा अयोध्येमध्ये येतात, मोठे मोठे यज्ञ करतात आणि सत्संग करतात, तेव्हा श्री रामराय त्यांना परत जात असताना प्रार्थना करतात आणि म्हणतात तुमच्यासारखे महापुरुष वेळोवेळी इथं यावेत आणि अनेक यज्ञ व्हावेत असं मला वाटतं। ही माझ्यावरच्या पितरांची कृपाच आहे असं मी मानतो, हे वाल्मिकी रामायणात म्हणून ठेवलेलं आहे। याच रामायणामध्ये ज्या वेळेला श्री रामांच्या कार्यासाठी जटायू बलिदान देतो आणि ही गोष्ट जेव्हा त्याच्या थोरल्या भाऊ संपातीला कळते वानरांच्या द्वारे, तेव्हा वानर त्या संपातीला समुद्रावर घेऊन जातात आणि संपाती आपल्या भावासाठी जलांजली देतो। महाभारतामध्ये सुद्धा आदर्श पुरुष म्हणून ज्या अर्जुनाला आपण पाहतो, तो अर्जुन सुद्धा भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात अर्जुन विषाद योगामध्ये हेच म्हणतो की या सर्वांचा जर मी वध केला तर कुलधर्म नष्ट होतील, कुलस्त्रिया भ्रष्ट होतील आणि लुप्तपिंडोदक क्रिया हा पूर्वजांचं तर्पण श्राद्ध हे सगळं बंद पडेल। आणि याचं भय या अर्जुनाला वाटत असल्यामुळं अर्जुन सुद्धा भयाक्रांत झालेला आहे। जरत्कारु नावाचा एक मोठा साधू पितरांना उलट लटकलेलं पाहतो। तो पितरांना विचारतो तुम्ही असे का लटकलेले आहात? ते पितर म्हणतात की जरत्कारु नावाचा आमचा वंशज आहे, तो पिंडोदक क्रिया करत नाही आणि त्यामुळं आम्ही असे लटकलो आहोत। जरत्कारु त्यांच्यासाठी आपलं व्रत सोडतो आणि पिंड आणि उदक क्रिया म्हणजे श्राद्ध कर्म करायला प्रवृत्त होतो। अशा अनेक गोष्टीतून हे सिद्ध होतं की श्राद्ध तर्पण हे गणपती बाप्पांना बसवणं जितकं महत्त्वाचं आहे घरात, तितकंच तेही महत्त्वाचं आहे। तेव्हा हिंदूंनी इकडं आपलं लक्ष पुरवावं आणि वेळोवेळी श्राद्ध आणि पक्ष करत जावं, हाच संदेश या माध्यमातून मी आपल्याला देत आहे। जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ।